नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2026-27 मध्ये जो बदललेला अभ्यासक्रम आहे, तर त्याच्यातील इतिहासाचा आता आपण जो पहिला चॅप्टर आहे, इतिहासाची साधने याचा स्वाध्याय पाहूया. त्याची प्रश्नोत्तरे पूर्णपणे घेऊयात. तर प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आणि पहिला जो प्रश्न आहे तो वर्धमान महावीर यांची शिकवण डॅश डॅश या ग्रंथातून मिळते. तर याच्यातील बरोबर उत्तर आहे आगम साहित्य. तर आपण अशा प्रकारे इथे घेतलेलं आहे. वर्धमान महावीर यांची शिकवण आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. बरोबर पर्याय आगम साहित्य. किंवा जर दुसरा प्रश्न पहा, भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश होय. तर याला पर्याय आहेत आरण्यके, वेद, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे. तर बरोबर उत्तर काय आहे? भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ब योग्य जोड्या लावा. तर अ गटामध्ये काय आहे? 1 लिखित साधने, 2 भौतिक साधने, 3 मौखिक साधने आणि त्याचे पर्याय काय दिलेले आहेत? तर गट ब मध्ये इथे लोकगीते, ब परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने आणि क नाणी व शस्त्रास्त्रे. तर त्यांची बरोबर उत्तरे कशी आहेत पहा. गट अ मध्ये लिखित साधने कोणती आहेत? परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने हे त्याचं बरोबर उत्तर आहे ब. 2 भौतिक साधनं याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? तर क नाणी व शस्त्रास्त्रे ही भौतिक साधने आहेत. आणि 3 मौखिक साधने तर पर्याय क्रमांक अ त्याचं उत्तर आहे लोकगीते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 संकल्पना चित्र पूर्ण करा. तर अशा प्रकारचं संकल्पना चित्र आहे पहा. इतिहासाची साधने कोणती आहेत? भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. त्यानंतर अशा प्रकारचा प्रश्न आहे पहा, चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. तर हे पहिले जे चित्र आहे, ते आहे लेणीचं. तर लेणी कोणत्या साधनामध्ये येते? भौतिक साधनामध्ये. त्यानंतर हे दुसरं जे चित्र आहे, ते आहे एका नाण्याचं. तर नाणं जे आहे ते कोणत्या साधनामध्ये येतं? तर भौतिक साधनामध्ये. आणि हे जे तिसरं आहे, तो आहे एक शिलालेख. तर शिलालेख हे भौतिक साधन पण आहे आणि लिखित साधन पण आहे. पण आपण याला लिखित दोन्हीही लिहू शकतो. तर इथे पहा अशा प्रकारे ते सोडून दिलेलं आहे. पहिले चित्र लेणी भौतिक साधन, दुसरे चित्र नाणी भौतिक साधन आणि तिसरं चित्र आहे शिलालेख. हे भौतिक साधन आहे, पण आपण त्याला लिखित साधन पण म्हणूया, कारण त्याच्यावर मजकूर कोरलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर इतिहासाच्या लिखित आणि भौतिक साधनामधील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न क्रमांक अ 1 आहे पहा. तर लिखित साधने ही कशी असतात? तर लिखित साधने ही लिहून ठेवलेल्या स्वरूपात असतात. तर मौखिक साधने ही काय असतात? ही साधने लिहून ठेवलेली नसून ती तोंडी परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केलेली असतात. त्यानंतर पुढचा फरक पहा 2 नंबरचा. लिखित साधनं जी आहेत ना, त्यांची उदाहरणं काय-काय आहेत? शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, शासकीय कागदपत्रे इत्यादी. तर तीच मौखिक साधनांची काय-काय उदाहरणे देता येतील आपल्याला? लोककथा, ओव्या, पोवाडे, दंतकथा, लोकगीते इत्यादी. त्यानंतर तिसरा फरक लिखित साधने जी आहेत ना, त्यातून आपल्याला काय तत्कालीन भाषा, लिपी आणि राज्यव्यवस्थेची अचूक माहिती मिळते. तर मौखिक साधनामधून आपल्याला लोकांचे जीवन, समजुती आणि संस्कृती समजण्यास मदत होते. अशा प्रकारे त्यांचे 3 फरक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. तर भौतिक साधने कोणते आहेत पहा. नाणे, नाणी जी आहेत, किल्ले, वस्तू, वास्तू, मंदिरे, भांडी, शस्त्रास्त्रे, पुतळे, लेणी आणि यांचं जे महत्त्व आहे ना भौतिक साधनांचं, ते काय आहे, की भौतिक साधने आपल्याला तत्कालीन मानवाचे जीवन, संस्कृती, आर्थिक स्थिती, धातुविज्ञानातील प्रगती आणि वास्तुकलेची शैली यांची प्रत्यक्ष व विश्वसनीय माहिती देतात. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पहा, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल? ते लिहायचंय. तर मग आधुनिक काळातली वृत्तपत्रे, फोटो, मासिके, चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग, संगणक व इंटरनेट व्हिडिओ यासारखी जी साधने आहेत ना, ती भविष्यातील पिढ्यांना आपला इतिहास सांगू शकतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा. तर या ज्या सर्व जुन्या वस्तू आहेत ना, यावरून त्या काळातील माणसाचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती मिळते. त्याचबरोबर मानवाचा जीवन स्तर कसा बदलत गेला, व्यापार कसा विकसित झाला, राज्यव्यवस्था कशी बदलत गेली, याची देखील माहिती मिळते. तर पुढचा प्रश्न पहा.
प्रश्न क्रमांक 4 ब, पुढील तक्ता पूर्ण करा. तर अशा प्रकारचे तक्ता जो दिलेला आहे, त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे पहा, रिकाम्या जागा ज्या भरलेल्या आहेत ना, त्याला अंडरलाईन केलेलं आहे. तर प्रथम काय आहे, शहराचं नाव, ठिकाण मुंबई दिलेलं आहे आपल्याला आणि वस्तू संग्रहालयाचं नाव दिलेलं नव्हतं. तर कोणतं वस्तू संग्रहालय आहे तिथे? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि त्याची वैशिष्ट्य पण दिलेली नव्हती. तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? भारतातील तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित प्राचीन वस्तू, नाणी तिथे संग्रहित आहेत त्या वस्तू संग्रहालयामध्ये. त्यानंतर पुढे आपल्याला संग्रहालयाचं म्हणजे शहराचं नाव दिलेलं नव्हतं. संग्रहालयाचं नाव दिलेलं होतं राजा दिनकर केळकर संग्रहालय. तर हे कुठं आहे? पुणे येथे. आणि तेथे काय त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर विविध प्रकारच्या घरगुती वस्तू, जुनी वाद्ये, वस्त्रे आणि कलाकृती, दागिने, शस्त्रे यांचं ते दालन आहे पहा. तर हा देखील त्याचं वैशिष्ट्य दिलेलं नव्हतं, ते आपण इथं लिहिलेलं आहे अशा प्रकारे. त्याला अंडरलाईन केलेलं नाहीये. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं होतं, की विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय हे वैशिष्ट्य दिलं होतं, पण शहराचं किंवा त्या ठिकाणाचं नाव आणि वस्तू संग्रहालयाचं नाव दिलेलं नव्हतं. तर कोल्हापूर आणि नागपूरमध्ये अशा दोन्ही ठिकाणी असे संग्रहालय आहेत. तर कोल्हापूरचं कोणतं आहे? श्री छत्रपती शाहू संग्रहालय आणि त्यानंतर नागपूरमधील कोणतं आहे? तर नागपूर मध्यवर्ती संग्रहालय आणि इथं काय आहे? तर विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे पहा. मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधायची आहेत आणि खाली लिहायची आहेत. तर एक तिथे त्यांनी आपल्याला करून दिलेलं आहे, की रायगड. तर हे आपल्याला कुठे शोधायचं आहे? आंतरजाल म्हणजे इंटरनेटवर. तर हे शोधून तुम्ही शोधायचं आहे. मी शोधून काढलेली नावं इथे डायरेक्ट लिहितोय. उत्तरे पहा. तर ही ती 12 किल्ल्यांची नावे आहेत. त्यातली 11 किल्ले जे आहेत, ते आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि 1 किल्ला दुसऱ्या राज्यात आहे. तर रायगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, त्यानंतर प्रतापगड, तोरणा, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि जिंजी. तर हे 11 विजयदुर्गपर्यंतचे सर्वच्या सर्व किल्ले महाराष्ट्रात आहेत आणि 12वा हा जो जिंजी हा किल्ला आहे ना, तो तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडू राज्यात आहे. तर अशा प्रकारे तुमचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. आणि 5वा स्वाध्याय तुम्ही थोडासा नावं दिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये शोधून पहा. एक इंटरेस्टिंग तुम्हाला वाटेल ते. तर व्हिडिओ जर आवडला असेल, तर चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.